काकी, ओ काकी, काकी. अगं श्रद्धा, आलीस तू? कशी आहेस? मी ठीक आहे. सुवर्ण आहे कुठे? देवघरात. चल. आज तिचा वाढदिवस आहे ना? हो हो. सुवर्णा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा. थांब आई. श्रद्धा, हे पकड. हा, पाया हा. पडते. थँक्यू आई. अरे वा, मंदिरला चाललीस? लवकर जावा आणि लवकर परत या. हो आई, तू नको टेन्शन घेऊ. आम्ही लगेच जाऊ आणि लगेच परत येऊ. चल श्रद्धा. हा. अरे चल ना यार, 2 तास झाले. किती वेळ वाट बघायची? 2 मिनिटं भावा. गेली 3 वर्ष थांबलोय. आज योग आलाय. आज तिला प्रपोज करणारच. अरे आले आले आले. अरे विचार की, विचार विचार. प्रदीप, प्रदीप. अरे विचार की, स्वर्णा, विचार विचार. स्वर्णा, मला बोल ना. स्वर्णा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हा बोल. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. काय? तुला माझ्याशी लग्न करायचंय? हो स्वर्णा. स्वर्णा ऐक ना. स्वर्णा ऐक ना. गेली 3 वर्ष हे सांगण्याचा खूप प्रयत्न करतोय. स्वर्णा, आय रिअली लव्ह यू. स्वर्णा, स्वर्णा, तू प्रदीप. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. सॉरी. स्वर्णा ऐक ना. स्वर्णा. गणपती बाप्पा, आता तूच काय ते माझी मदत कर. काय झालं? काय रे, बरेच दिवस झालं बघते, तुझं लक्ष कशातच लागत नाहीये. जाऊ दे ना, सोडतो आई विषय. कोण आहे रे ती? अरे वा, मोठ्या भावाच्या लग्नाच्या अगोदर लहान भावाच्या लग्नाची तारीख. काय रे? बर, मी आज बाबांशी बोलूनच घेते. खरंच? झालं ना मनासारखं? आई, आज रात्री बोलूनच घे. काय चालणार रे मायलेकांचं कुसूर पुसूर? प्रदीप, कधी जायचंय मागणी घालायला? येस. थँक्यू आई, थँक्यू सो मच. थँक्यू. आता जाऊया बाबा. थँक्यू आई, थँक्यू. बाबा, मी काय म्हणते, आता असं तसं पण मम्मी मटर पनीर करणार. हो. मग आपण ती तशीवालीकडे घेऊया का? असलीवाली हा. घेऊया ना. हो हो, तिच्या पसंतीचंच घ्या. तिला आवडेल तेच घ्या. अगं पण तुलाच देणार आहोत ते. हो ग, पण तुमच्यासाठी खाणार तर आपणच ना. हा. हो हो हो, आपल्यासाठीच बनवते. सुवर्ण कोण आलंय बघतं? हो, हे घ्या. कोण आलंय बाळ? प्रदीप. बाबा, प्रदीप आणि त्याची प्रदीप? फॅमिली आली. तू ओळखतेस त्यांना? हो बाबा, प्रदीप आणि मी एकाच कॉलेजमध्ये आहोत.
सकुटुंब सहपरिवार आलाय. नमस्कार, या या. सुवर्ण बाळा पाणी घेऊन ये. हो. प्रदीप, छान आहे हा तुझी पसंती. सुवर्णाचे बाबा, तुमची सुवर्ण आणि आमचा प्रदीप एकाच कॉलेजमध्ये शिकत आहेत आणि ते एक दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे ओळखतात. तुमची जर हरकत नसेल तर आपण लग्नाचा विचार करायला हरकत नाही. प्रदीपचे बाबा, विचार करून बोला अगोदर काय बोलताय ते. काका, आधी त्यांचं म्हणणं नीट ऐकून तर घ्या. काही ऐकण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कॉलेजमध्ये हे शिकायला पाठवता का? अगोदर मुलांना कमवायला शिकवा आणि मग लग्नाला घेऊन या. आले लग्नाला घेऊन डायरेक्ट इकडं. काका, आम्ही त्यांना कॉलेजमध्ये शिकायला पाठवतो की हे धंदे करायला पाठवतो हे आमचं आम्ही बघून घेईन. मला आता काय ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. या आता. पण पहिला तुम्ही माणुसकी शिका. चला बाबा, इथं एक क्षण थांबायचं नाही. अरे दादा, तू घरी चल पहिला. अरे अरे ऐक ना दादा. सुवर्णा, ए सुवर्णा, बोला बाबा. हे शिकायला जातेस कॉलेजला तू? नाही. उद्यापासून कॉलेज बंद. नाही जायचं कॉलेजला. अहो शांत राहा, इतका राग बरं नव्हे. अहो बाबा, तुम्ही समजता तसं काहीच नाहीये आणि तुम्ही विनाकारण गैरसमज करून घेताय. अहो मला माहित पण नव्हतं हे लोक घरी येणार आहेत. तुझं काही नाही ऐकायचं मला. निघेतून अहो बाबा, पण निघ म्हटलं ना. आलाय मोठा शहाणपण शिकवायला मला. आई, आई तू बोललीस का बाबांशी काही? हे बघ प्रदीप, तू या भानगडीत मला काही पाडू नकोस. तुझं तू बाबांशी बोलून घे. आई, आई ऐक ना. बाबा, बाबा, हा, बाबा, एक रिक्वेस्ट होती बाबा. फक्त तू मला सुवर्णाशीच लग्न करायचंय बाबा. सुवर्णा, सुवर्णा, सुवर्णा. आपलं एकदा ठरलंय, सुवर्णाशी लग्न होणार नाही म्हणजे नाही. प्लीज बाबा, नाही होणार सुवर्णाशी लग्न. प्लीज बाबा. तू जा बघू इथून. नाही होणार सुवर्णाची लग्न. आई, अगं बाबा तरी ऐकत नाहीत. तू तरी समजून सांग ना त्यांना. अरे बाबा त्यांच्या जागी बरोबरच आहेत. एवढा अपमान माझा झाला असता ना तर मी सहनच केला नसता. अगं आई, मग माझ्या प्रेमाचं काय? तुला आई वडिलांपेक्षा त्या मुलीचं प्रेम महत्वाचं वाटतं? लाज वाटली पाहिजे तुला. आई, आई ऐक ना. दादा, अरे आई पण ऐकत नाही, बाबा पण ऐकत नाहीत. तू तरी समजून सांग ना त्यांना ना. चल ना. हे बघ प्रदीप, त्या घरामध्ये आपल्या आईबाबांचा किती अपमान झाला. तो अपमान मला पण नाही सहन झाला रे. मला असं वाटतं तू पण त्या मुलीला विसरून जावंस. नाही दादा, सॉरी, मी तुझ्यासाठी नाही काय दादा मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. दादा, दादा ऐक ना. दादा, दादा प्लीज. हे बघा अग्रवाल, हा काय व्यवहार होऊ शकत नाही. तुम्ही आता ठेवा फोन. ठेवा फोन.
बाबा 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 माझी एकच रिक्वेस्ट आहे बाबा, मी नाही राहू शकत सुवर्णाशिवाय. सुवर्णा, या सुवर्णाचे लग्न होणार नाही म्हणजे नाही. प्लीज बाबा. तुला आपल्या बापाच्या इज्जतीपेक्षा सुवर्ण प्यारी आहे का? नाही होणार हे लग्न. जा इथून माझ्या नजरेसमोरून. माझ्या नजरेसमोर थांबू नकोस. अरे प्रदीप, काय रे, कुठे निघालायस आणि एवढ्या टेन्शनमध्ये काय आहेस? अरे तुला काय सांगू, तुला त्या दिवशी मी आणि माझे आई बाबा अरे काय झालं? आपण जाऊया का तिच्या घरी? तू येशील माझ्यासोबत? चल ना, जाऊया आपण, चल. अरे प्रदीप, काका, मी फक्त एवढंच सांगण्यासाठी आलोय, सुवर्णाचं कॉलेज नका बंद करू. काका, तिला शिकू द्या. अरे तिला शिकवायचं का नाही ते आम्ही ठरवू. परत इकडे यायचं नाही. निघतो ना आता. काका प्लीज. चला निघा म्हणलं ना आता. अरे दादाचा फोन. हॅलो, हा शशू, बोल की. आपल्या सुवर्णासाठी एक स्थळ बघ. का रे, एवढी का गडबड करायला तुझ्या लग्नाची? अरे सुवर्ण ज्या कॉलेजमध्ये शिकते ना, बर त्या कॉलेजमध्ये प्रदीप नावाचा एक मुलगा आहे. बर आणि त्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे असं आलंय माझ्या कानावर. बर. अरे एवढंच नाही तर परवा तिचे आई बाबा आपल्या घरी सुवर्णासाठी स्थळ घेऊन मागायला आले आणि मी त्यांना हाकलून लावलं. हा. हे मला पसंत आलं नाही. अरे मग आपल्या राजेश विषयी तुझं काय म्हणणं आहे? आपला राजेश? होय, घरातल्या घरात आणि रक्तातल्या हा रक्तात. ठीक आहे. मग आपल्या राजेशसाठी बघायचं म्हटलं तर तू बोलणी करायला रविवारी ये. बर बर, हे बरं झालं. येतो मी. हा ठीक आहे, रविवारी ये, मी वाट बघतोय. येतो येतो. हा. अहो काय बोलताय? तो राजेश कसा आहे तुम्हाला माहीत आहे ना. त्यानं स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली आणि माझ्या मुलगीच्या पण आयुष्याची वाट लावेल. तुम्हाला कळतंय की नाही? कोणत्या मुलाशी माझ्या मुलगीचं लग्न लावून देताय? तूच तिला डोक्यावर चढवून ठेवलंय. अहो ऐकून तरी घ्या. मी आता काय ऐकणार नाही. शशिकलाला आणि राजेशला रविवारी बोलवलंय, त्याची तयारी करा. अगं आई, काय बाबा बोलतायत हे? तुला तर माहितीये ना तो राजेश कसा आहे, एवढा दारू पिऊन असतो. आत्तीला पण माहितीये शांत. तिचा मुलगा कसा आहे ते. शांत हो बाळा, शांत आणि हो. माझं लग्न करून पण मी तेच करू का? मला नाही हे लग्न करायचं. कुठे गेला दादा? आमच्या राजेशला बघितलं का हो? किंवा बघा तिकडे पिऊन पडलाय. काय करायचं आता या पोराग्याचं? कवा सुधरायचं हे? कुठं म्हणून हुडकायचं याला?
काय नुसतं डोर. हे बघे इथं पडले. हे मुला, हे राजेश, अरे उठ उठ. कशाला प्यालायचे? सोड सोड किती वेळा सांगितलेलं प्यायचं नाही म्हणून. सोड. अरे शान्या, तुला माहितीये काय कुणाचा फोन आलता ते? अजा मामाचा फोन आलता, मामाचा. अरे बाळा, तुला सुवर्णाचं स्थळ आलंय, सुवर्णाचं. तुला माहित आहे काय राजेश? सोडू नकोस. तुला आता लग्न करायचं की नाही? उठ आता, तुझं लई चांगलं होणार आहे. उठ, पैसाच उठ बाळा, पैसा. उठ, पैसाच पैसा. बाळा उठ रे बाळा, उठ. काय करायचं या पोराचं ग बाई? कधी शानपण यायचं ग याला? चल चल चल, मोठं व्हायचंय बघ राजेश, चल. ये शशिकला. होय दादा. बराच उशीर केलास. अरे काय करायचं, तुझ्यासारखं काय गाडी काय घोडा, आम्हाला यायला लागते एष्ट्या बदलून. बोल काय म्हणतोस? सुवर्णा, आत्यासाठी पाणी घेऊन ये. आण बाई, लई गरम व्हायले. बोल आता, मुद्द्याच बोलूया. मुद्द्याचं म्हणजे आता या दोघांचं लग्न करायचं म्हणतोय. हो, त्याच्यासाठीच तुला बोलवलंय. तुझं म्हणणं आहे, खरं माझं म्हणणं असं आहे, काय असेल ते राजेश आणि तिच्या भविष्याचा विचार करून हुंड्याला मला एक 5 लाख रुपये, पोरग्याच्या अंगठी आणि काय असेल ते लग्न लावून दे. अहो ताई, काय बोलताय? राजेश काही कमवतही नाही आणि त्याला दारूचं व्यसनही आहे. माझी मुलगी सुंदर आहे आणि ती शिकतेही आणि तिला कोणताही नवरा चांगला भेटेल. काय म्हणायचं काय तुला? एवढंच वाटत होतं की जायचं होतं की त्या पोरग्याबरोबर जाऊन द्यायचं तो लग्न. हुंडा बी घेतला नसता आणि काय बी घेतलं नसतं. कशाला मला बोलवलं? हे तू तिला गप्प सांग. बस. अगं थांब. तिला सांग. अगं ऐक तरी माझं. अगं ऐक तर बस. बोल. तुम्ही दोघींनी काही मध्ये बोलायचं नाही. पुढं कसं करायचं? माझी इच्छा हीच आहे, काय असेल ते माझ्या पोरग्याला 5 लाख रुपये हुंडा दे, अंगठी दे, अंगठी आणि लग्न लावून दे. बरं ठीक आहे, मंजूर आहे मला. माझी अनेक अट आहे. हा, लग्न पुढच्या आठवड्यातच होईल. पुढच्या आठवड्यात? होय. चल करून टाकूया. आत्ता कसं बोललास? वहिनी, ह्या साखर. होऊ दे सगळ्यांचं तोंड गोड. बाबा, बाबा ऐका ना थोडं माझं. बाबा, मला हे लग्न नाही करायचं आहे. ना मला त्या प्रदीपशी लग्न करायचं आहे, ना त्या राजेशशी लग्न करायचं आहे. बाबा, मला शिकायचं आहे, प्लीज शिकू द्या. नाही सुवर्णा, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अहो बाबा, पण ऐका तरी माझं. नको, तू काय सांगू नकोस. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. बाबा, काय करायलास हे? अगं तुला काय कार्टे हे काय दिसत नाही? धूळ बीळ कोण साफ करायचे? भांडी लावायला सांगितलं ना तुला?
दिसतंय का नाही डोळ्यानं आई, अवधसे काय आलं? सांभाळ तुझ्या बायकोला काम भीम काय होईत नाही न काय नाही कोण करायचे हे कुठं ए, माती खाल्ली काय माहिती काय आलं काय आलं ही नाटकी ना तुझ्या आई बापूच्या घरी करायची काय आली मोठी हो जेवले बाबा. तुम्ही जेवला का? हो मी पण मस्त आहे. तुम्ही कशा आहात? बरं मी जरा नंतर फोन करते. ये आई कुठं आहे आणि हे तुझं फोनवर बोलणं आहे ना ते बंद करायचं काय पण मी तर माझ्या बाबांशीच बोलत ए, होते. चुप आली मोठी बाबांशी बोलते आई अगं काय ग चला या अवधसेने एक काम तर चांगलं केलं. ये बस काय ग या जबाबदारीने माझा राजेश आता आणि सुधारणार. हम्म. हम्म. आई ऐका ना हा मी काय म्हणते बोल आज मकर संक्रांत आहे बर आणि तसंही मला 7वा महिना आहे. हम्म. तर आईकडे जाऊन येऊ का? कशाला का प्रदीपला भेटा चाललीस हे बघ जायचं असेल ना तर कायमचं निघून जायचं चल निघ गिळकी का मूर्खा तुला एवढं कळत नाही वे तिला आता 7वा महिना चालले तसं पण तिला तिथं पाठवायचीच आहे. जे काय व्हायचंय बरं वाईट ते तिच्या घरला जाऊन होऊ दे की. सुवर्णा आलीस हाय ये बाळा कशा आहेस बाळा तू आई संसाराचं सुख सांगू का संसाराचं दुःख सांगू? बाईचा जन्म आहे हे बाळा सोसावंच लागतं तू घाबरू नकोस ए तो प्रदीप का आला होता घरी हा तो कशाला घरी येईल? मी माझ्या डोळ्याने पाहिले हा मग मी काय खोटं बोलतेय? का म्हणजे खोटं बोलतेस हा खोटं बोलायचं नाही जर लय प्रेम जात असेल ना तर प्रदीप सोबत जा हे! हिच्या आईचा हिच्या जर त्यासोबत गेले असते ना तर आज ही वेळच आली नसती माझ्यावर. हट! हट! या आईचा घोडा हट
ए, काय चल निघ. काय ग बाई, गरम व्हायला लागले. काय करायचं? का ग, का रडायले ती? सुवर्णा, काय झालं ग? तुमच्या पोरग्याची कारस्थानं. झाली भांडणं? काय करायचं पोरग्याचं मला तर काय कळतच नाही. आई, आता नाही मी सहन करू शकत. आता नाही होत माझ्याकडून हे. अगं काय करू, बाईच्या वाट्याला येतच असते, निघेल येत ना पण वाट. मी पण इथपर्यंत सगळं सहन करतच आले ना. काय करायचं? सगळं अवघडून बसलंय. कधी हा पोरगा सुधरायचा काय माहिती. अगं सुवर्णा, बघतेस का कुणाचा फोन येते? हो, तुम्हीच बघा. हॅलो, पाटील कॉन्स्टेबल बोलतोय. हा बोला. हा नंबर कुणाचा आहे आणि कुठे लागलाय? मोहित त्यांच्यातनं बोलते. बर, तुम्ही राजेशच्या कोण बोलता? मी राजेशची आई बोलते. काय झालं? एक दुःखद घटना काय? झालेली आहे. राजेशचा अपघात काय झालेला झालं? आहे आणि तो जागीच मृत्यू पावलेला आहे. काय तुम्ही त्यांची डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. आई, काय सांगायला ये? आई, 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 काय झालं? सुवर्ण कोण बोलाले बघ हे? काय म्हणाले ते? हॅलो. हॅलो, मला माफ करा परंतु तुम्ही त्यांची डेड बॉडी घेऊन जाऊ शकता. काय? हो, कुठे? सिव्हिल हॉस्पिटल. राजेश, ठीक आहे. आई ग, आई, आई, काय केलं रे देवानं? अरे माझ्या मुला, काय केलं रे तू? आई, 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 काय होतंय तुम्हाला? आई, 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 आई. आई, आई, उठा ना. एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, तर एक मैत्रीण म्हणून, एक बायको म्हणून, एक मुलगी म्हणून ती तिच्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत तिला तिच्या आयुष्यात भोगावे लागतात. का आणि कशासाठी? तोच दोष ह्या सुवर्णाचा होता का? का दोष सुवर्णाच्या बाबाचा होता? त्यांनी तिच्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं आणि तिचं आयुष्य सुंदर व्हावं हा विचार केला म्हणून का? का दोष त्या राजेशच्या आईचा आहे की स्वतःच्या मुलाचं लग्न होऊन तो चांगलं आयुष्य जगावं? का दोष त्या प्रदीपचा आहे का की तिनं सुवर्णावर खरं प्रेम केलं आणि कधीच दुसऱ्यासोबत न लग्न करण्याची शपथ घेतली? दोष कुणाचा? कुणाचा दोष?